रोज मी रात्री 12ला झोपतो. आजही झोपणार, पण कथा लिहिण्यातच मन असं तल्लीन झालं की झोप ही येतच नाही. 3 वाजले. घटकाभरात उजाडणार, पुन्हा ती रागे भरणार. असं रात्रभर जागरण करता आणि मग अंथरून धरता हे दिसत होतं. तरी मी लिहित होतो. कथेची तंद्री लागली होती. इतक्यात बापू बापू असं म्हणत दारावर थाप मारली. अपरात्रीची ती हाक ऐकून मी घाबरलो. कसल्या तरी आकस्मिक संकटाखेरीज कोण असं आवेळी येत नाही. तो लगेच पुन्हा आवाज आला. बापू, अरे बापू, दार उघड. कोण? दादा? हा बापू, मी दादा. पेन तसंच खाली ठेवलं आणि दार उघडलं. दादांचा चेहरा बावरलेला होता. इकडं तिकडं पाहत ते म्हणाले, बापू बापू, उमा कुठं गेली र? काय? एवढा शब्द माझ्या मुखातून निघाला. पुढील शब्द उच्चारणं माझ्यानं शक्य नव्हतं. नव्हे, कानानं ऐकणंही शक्य नव्हतं. मी अवाक होऊन त्यांच्या तोंडाकडे पाहत उभाच होतो. ते परत म्हणाले, बापू, उमा घरात नाही, कुठं तर गेली. रात्री झोपली होती, दिवाही उशिरात जळत होता. काय म्हणता दादा? उमा घरात नाहीये? पाहिलं तरी का नीट? पाहिलं रे, सगळं पाहिलं. तेव्हाच तुझ्याकडं आलो. एक वेळ कोणी सांगितलं, आज दिवस उगवला नाही, चंद्र उगवलाय आणि त्याचं ऊन पडलंय, तरी मी मान्य करीन. पण उमा घरात नाही, ती कुठं तरी गेली हे मी मान्य करणार नाही. यावर माझा विश्वास बसणार नाही. प्रत्यक्षात तिचे वडील सांगतात तरी माझं मन साशंक आहे. उमा, दादांची शेवटची उपवर मुलगी. दादा माझ्या वडिलांचे स्नेही. तो वारसा मी तसाच वाढवला होता. वडिलांच्या माघारी तो एक भला मोठा आधार मिळाला. आणि मी त्यांना अगदी लहान असलो तरी मला ते आपल्या काळजातली गोष्ट सांगत. त्यांना वाटे मी माझ्या मित्राशीच बोलतोय. त्यामुळं आम्हात वयाचं अंतर उरत नसे. उमाच्या लग्नाच्या वाटाघाटी, तिला एखादं स्थळ पाहणं, या गोष्टी मी बरोबर असल्याशिवाय घडत नसत. दादांच्या उतारवयात मी एक त्यांच्या हातातील काठी होतो. घरचं वळण अत्यंत सोज्वळ आणि बाळबोध. कुणी फालतू माणूस येणार नाही. संगत जोडतील खऱ्या माणसाची पारख करून. सकाळी पूजा अर्चा, दुपारी जप तप, सायंकाळी पोथी, असं त्रिकाळ धार्मिक विधींनी घरचं वातावरण प्रसन्न असे. अशा संस्कारात उमा लहानाची मोठी झाली. उमा आईची व्रतं उपासतापास करू लागली. वडिलांची पुस्तकं, गीता प्रवचनं, स्वामी रामतीर्थ असलं काही वाचू लागली. मी तिच्या अगदी घरच्या सख्या भावासारखा घरातला. पण माझ्याशी बोलताना ती लाजणार. चेहऱ्याकडं न बघता खाली बघत बोलणार. ऐकू जाईल न जाईल अशा हळू आवाजात बोलणार. चेहऱ्यावर सात्विकता, नजरेत स्निग्धता. हसली तर गालात हसेल, लाजली तर मनात लाजेल, अशी बाळबोध मुलगी. परकरातून पातळात आल्या आल्या दादाने तिला शाळेतून काढली. स्वतः ते शाळेत मुख्याध्यापक होते. मी म्हणालो, दादा, आहे गावात 7वीपर्यंत शाळा, शिकू द्या तिला. शिवाय तुम्ही आहातच ना. त्यांना ते पटलं नाही. एखादी त्यांचा हिशोब बरोबर होता. उपवर व्हायच्या अगोदर मुलगी, नंतर मात्र ती मुलगी नव्हे, आईबापाच्या गळ्यातील एक फास. तो सुटला तर बरं, नाहीतर. उमा क्वचितच घराबाहेर पडे. तिच्याबरोबर तिची आई असे. कधीही असली तर आमच्या घरी येई. घटकावर बसे, मर्यादित बोले. ती गेल्यावर ही म्हणे, अहो, उमा किती सालस आहे हो. प्रति पार्वतीच. कुठं शंकर वाट बघत बसलाय राम जाणे. आता या पोरीचं लग्न व्हायला हवं. असेल की माझ्या वयाची, हो ना? होय, उमा हिच्याच वयाची होती. हिला 3 मुलं झाली,
परंतु उमाचं लग्न व्हायचं होतं. चालू पाडव्याला तिचं 26 संपणार होतं. आणखी 4 वर्षांनी 30, म्हणजे ऐन तारुण्य असं जाणार होतं. निम्म स्त्रीत्व संपुष्टात येणार होतं. ती दिसायला बरी होती, तसं नाव ठेवायला कुठं जागा नव्हती. खरं लग्न मात्र कुठे जमत नव्हतं. कशात तरी मोडत होतं. बघायला येणारे पाहुणे जाताना परत येतो म्हणत, पण येत नसत. पुन्हा दुसरं स्थळ, दुसराही प्रकार असाच. तिच्या वाढत्या वयानं लोक बुजत. त्या अगोदर दादांची इच्छा होती, पोरीची जात गरीब गाईसारखी. दावं लावाल तिकडे जाईल, थोडं खात्या पित्या घरात द्यावी, आपल्या हातानं गळा कापू नये. लगीन होईना म्हणून का कोणालाही द्यायची आहे, का वाट्याच्या वाट सरूला ओट्यात बळण बांधायची आहे. मला ते अक्षरशः पटे. पोटचा तो गोळा लहानाचा मोठा चमच्यानं दूध पाजून केलाय, तोंडचा घास काढून घातलाय, हातामांडीवर खेळवलाय, जीव लावलाय. होता होईल तो चांगल्या घरात द्यावी तिला. पुढं काही का होईना, तिच्या नशिबाची ती असेल तसं होईल. उमा द्याय घ्यायची झाली आणि दादांची नोकरी संपली. दादा एक संस्थानी शाळा मास्तर. 18 रुपये पगार मिळायचा. मिळे ना कितीतरी. त्यांना त्याचं काहीच वाटत नव्हतं. गावात त्यांना मान होता, इज्जत होती. ते लोकांच्या हर कामी उपयोगी पडत. पुढं संस्थान विलीन झालं, त्यात सगळे नोकर समावेश करून घेतले. दादांचा पगार वाढला, पण थोड्याच दिवसात शिक्षण खात्याला दिसून आलं दादा क्वालिफाईड नाहीत. म्हणून त्यांना नोकरीवरून कमी केलं. झाल्या दिवसाची 12 रुपये पेन्शन मंजूर झाली. थोडा पैसा होता, मानतूक होती, म्हणून पहिल्या मुलीचं लग्न व्यवस्थित झालं. मुलगा नोकरीला लागला. उमाचंही लग्न असंच होईल असं त्यांना वाटलेलं. परंतु 12 वर्षाचा काळ झपाट्यानं बदलला. जुनी करती सवरती माणसं दादानं सोडून गेली. काही अंथरुणं धरून बसली. आता नवीन पिढी उदयाला आली होती. नवऱ्याला मुलगी, मुलगीला मुलगा न दाखवता दादानी आजवर अनेक लग्न ठरवली होती. त्यांचे प्रपंच व्यवस्थित चालल्याचं त्यांनी डोळ्यांनी पाहिलं होतं. पण आता तसं नव्हतं. मुलानं मुलगी पाहिली पाहिजे, मुलगीनं मुलगा पाहिला पाहिजे. उभयतांना पसंत असलं आणि कनवटीला भरपूर पैसा असला तरच वाटाघाटीला बसायचं, हे लग्नाचं तंत्र ठरून गेलं होतं. असल्या महागाईच्या दिवसातही दादांनी 500 रुपये पत्नीच्या स्वाधीन केले होते. अनेक प्रसंग आले, त्यातला 1 रुपयासुद्धा त्यांनी मुडा केला नाही. त्यांचा हिशोब. ऐन वेळेला लग्न ठरलं तर पैसा कुठून आणायचा, त्यापेक्षा आपल्या गाठी असलेलं काय वाईट. नि त्यांनी मला पण सांगून ठेवलं होतं, 100-200ला तूही हातभार लाव, त्याशिवाय अरे पार पडायचं नाही. महागाई काय झाली आहे बघतोयस तू. मी त्यांचं म्हणणं कर्तव्य मानून हुंकार दिला होता. उमाला मी तिसरी बहीण समजत होतो. माझ्या 2 बहिणींच्या ती पाठी आली नव्हती, पण पाठच्या 2 बहिणींपेक्षा तिच्यावर माझी माया जास्त होती. अरे असा उभा का राहिलायस, विचार कसला करतोयस. अरे चल, तिला शोधाय हवं, कुठं गेली बघाय हवं. चल, विचार करायला वेळ नाही. मी पोलीस खात्यात काम केलेला माणूस. 4 माणसं हाताखाली घेऊन उमाला शोधून काढायला वेळ लागायचा नाही. पण ही बाब चोरीला गेलेल्या वस्तूची नव्हती. एक नाजूक अवघड बाब होती. तिथं शेजाऱ्या पाजाऱ्याला न सांगता ते मलाच प्रथम सांगायला आले होते. घरातून अशी उपवर मुलगी नाहीशी होणं म्हणजे मन नाही ते संशय घेतं. उमा कुठं पळून गेली का तिला कोणी फितवून नेली. स्त्री जातीचं काय सांगावं. वयात येऊन बरेच दिवस झाले होते. आज लग्न होईल, उद्या होईल अशी तिनं 12 वर्ष वाट पाहिली होती. पण अद्याप योग जमून आला नव्हता. तिला का वैषयिक भावना नव्हत्या, त्या सुखाची लालसा नव्हती. स्त्री होती, त्या अर्थी सगळं असलं पाहिजे. मनुष्य भूक मारील, परंतु कुठवर, त्याला काही सीमा असते ना.
मनात वाटू लागलं, उमा गेली पण एकटी नाही, कुणाला तरी घेऊन, घराण्याला कलंक लावून. आता दादांना वेळ लागण्याची पाळी येणार. काकू तर उमा उमा करत अन्न सोडणार. मी गेलो की त्या विचारणार, बापू कुठे रे गेली माझी उमा? मला सोडून तिला कसं जाऊ वाटलं. उमा, अगं मला सोडून गेलीस तू उमा? अगं कुठं बघू मी तुला उमा? दादांना म्हटलं, दादा तुम्ही चला घरी, मी आलोच. दादा घराकडे वळले आणि मी नाईकवाड्यात आलो. माझी चाहूल लागताच नाईकवाड्यातील कुत्री भुंकू लागली. तसा आप्पा नाईक खोपटा बाहेर आला आणि गुरगुरला, हे कोण आहे? मी हलकेच बोललो, अप्पांना मी आहे, बापू. कोण बापूसाहेब? अहो आणि खिकडं भल्या पाटच काय व काढलायसा? मी त्याला जवळ घेऊन हळूच सांगितलं, अरे हे बघ, अरे मास्तराची उमा आहे ना, ते तिला रात्री रागे भरले आणि ही खुळी सगळी झोपल्यावर गेली या झालं कुठं निघून. तेव्हा कर तू तुकाला हाणमाला घे. एक जण तासगाव वाटेनं जावा, एक जण सुनी वाटेनं जावा आणि एक जण शिरढोण रस्त्यानं जावा. असल तिथनं घेऊन या. पण हे बघ, ही गोष्ट कुठं फुटू देऊ नकोस. द्याय घ्यायची पोरगी आहे रे. छाछा, अहो त्यांची पोरगी काय आणि आमची पोरगी काय, दोन आहे त्या वय. मग जा लवकर चल. उघडा बोडका अप्पांना बिगीनं सुटला. आणखी बरोबर असावं म्हणून मी 2 पोरं स्टेशन आणि स्टँडवर सायकलीनं पाठवली. घराकडे गेलो. दादा आणि काकू गप्प बसली होती. मिणमिणता दिवा जळत होता. घरातलं एखादं माणूस निघून जावं, त्याला मूठ माती देऊन परत यावं, उरली माणसं स्तब्ध असावीत, घर रितरित दिसावं, असं सारं वातावरण होतं. उमामुळं घर कसं भरल्यागत दिसायचं, याचा प्रत्यय मला या क्षणाला आला. मला पाहताच काकूंच्या डोळ्यात पाणी तरारलं. त्यांना बोलायचं होतं पण आवाज फुटेना. दादांना सुद्धा काही बोलवेना. तेव्हा मीच म्हटलं, हे बघा, सगळीकडं माणसं गुमान लावून दिलेत, कुठं जायचे नाही, सापडेल, हा, घाबरू नका. उमा सापडेल यावर माझा भरोसा नव्हता. पळून जाणारं माणूस पुढची सगळी धोरणं आडाखी बांधून पळून जातं. पण ते परिचित रस्त्यानं नव्हे, अपरिचित रस्त्यानं, न सापडणाऱ्या आडवळणी वाटेनं. मी फक्त दादांना दिलासा दिला होता. ती न सापडली तरी देत राहणारच होतो. दादांना दुःखाचा झटका एकदा बसून त्यांच्या मनावर काहीतरी विपरीत परिणाम होऊ नये, एवढ्याला मला जपायचं होतं. कसलंही दुःख हळूहळू माणसाला पचनी पाडता येतं. दुःखाची तीव्रता कमी होते, पण तो क्षण टाळावा लागतो. चांगलं फटफटीत व्हायला तासाभराचा अवकाश होता. गेलेली माणसं सकाळी 8-9ला परतणार होती. कोंबडासारखा बांग देत होता. सासुरवाशीण स्त्रियांची जाती घरघर फिरत होते. कुण्या माऊलीची लेक गात होती. माय माझी रुकमिणं, बाप माझा विटवर, सया तुला सांगू किती, चंद्रभागेचा तया तीर. त्या गीताची लय आणि स्त्री जीवनाचे पडसाद वातावरणात तरंगत होते. कधी कधी यासाठी मी पहाटे उठून बसायचा. या गीतानं अंधार निवळून जायचा, धुकं विरळ व्हायचं आणि माझं मन हलकं होत होतं. त्या गीतासंग हवेत तरंगत राहायचं. पण या क्षणाला माझं मन जड झालं. त्या गीताचे सूर बदसूर वाटू लागले. म्हाताऱ्या माणसाच्या खोकल्यातील तीव्रता जाणवू लागली. मी उमाची खोली तपासत होतो. लिहिता वाचता येणारी मुलगी, कुठेतरी थोडं लिहून ठेवलं असेल आणि तो मोठा शोधायला आधार होईल म्हणून तिची पुस्तकं कपाटं पाहिली. सारं जिथल्या तिथं होतं. मला हवं ते मिळत नव्हतं. तिनं बघ, बोटभर चिंधीसुद्धा संग नेली नाही. मी म्हणालो, काकू
अहो, घर सोडून जाणारं माणूस साध्या चिंधीची तरी आशा कशाला धरल? यावर काकू काही बोलल्या नाहीत. फक्त मला दाखवीत होत्या. हे बघ, ते बघ, सारं बारकाईनं बघत होतं. खरं काहीच हाताला लागत नव्हतं. माझं लक्ष अंथरुणाकडे गेलं. तेवढंच आता बघायचं राहिलं होतं. उमा इतकंच निर्मळ वस्त्र ते. मला ते मलिन विटकं दिसू लागलं. पांघरून 2 बोटांनीच उचललं. काही नाही. उशी एका बोटानं ढकलली. वास्तविक पाहता पायानंच ढकलणार, पण अद्याप तिच्याविषयी माझ्या मनात इतकी घृणा निर्माण झाली नव्हती. उशीखाली कागद होता. घडी करून व्यवस्थित ठेवला होता. क्षणाचाही अवधी न लावता तो मी उचलला. काकूनी लगेच दादानं हाक मारली. उमाचाच कागद होता. उमानंच लिहिला होता. लिहिता लिहिता जागी अश्रूंनी भिजला होता. अक्षरं पुसट झाली होती. वाटलं वाचताना वाक्य जसं आपण टिपतो तसा तो तिचा कागद डोळ्यांनी टिपावा. मला तिनं एकदम एका दमात सांगावं. तिनं काय लिहिलंय मी जाणून घ्यावं, पण तसं कुठलं. एक एक अक्षर मी वाचू लागलो. बाबा, मी तुमची उमा. तुम्हाला लिहायला बसले. खरं काय लिहू, कसं लिहू हेच मुळी कळेनासं झालंय. सगळे शब्द एकदम गोळा झालेत आणि अवस्था अशी त्यातला एकही मांडता येईना. पहिला शब्द बाबा लिहिताना गळा दाटून आला. डोळ्यातून पाणी ठिपकलं आणि पुढील शब्दाऐवजी अश्रूच कागदावर सांडले. या अश्रूनीच माझं काम झालं असतं. पुढं हे लिहायचं उरलं नसतं. पण क्षणार्धात अश्रू सुकून जातो बाबा. त्याचं अस्तित्व संपतं. फुलं आणि अश्रू यांचं अस्तित्व किती क्षणभंगूर असतं हे कमी तुम्हाला सांगायला हवं. फुलाला मृदुता आणि स्त्रीला अश्रू हाच मुळात शाप आहे. कुमारिकेची या जगात 2च दैवतं आहेत, आई आणि बाप. म्हणूनच तुम्ही माझ्या चांगल्यासाठी धडपडत होतात. आई म्हणायची, ओमो, तुझं एकदा आटपलं म्हणजे मी मोकळे झाले बघ. कधी एकदा देव याच्यातून मोकळा करतोय कुणास ठाऊक. यावर मी स्तब्ध होई. तिच्या चेहऱ्यावर करुणतेचे भाव उमटत. कधी कधी ते इतके कारुण्याच्या पराकोटीला पोचत की तिचा तो केविलवाणा चेहरा माझ्यानं पाहवत नसे. मी उठून बाहेर येई. घरात लग्नाची नातीधुती मुलगी असणं म्हणजे आईला किती मोठी चिंता असते हे मला वेळोवेळी जाणवे. घरात सर्वात लहान मीच होते. आईपेक्षा तुमचा ओढा माझ्याकडे जास्त होता. तुम्ही कुठूनही आला ना बाबा की पहिली हाक मला असायची. मला किती आनंद व्हायचा. दादा आले, दादा आले म्हणत घर डोक्यावर घ्यायची मी. जेवताना तुम्ही म्हणत, सगळी नसती तरी चाललं असतं. देवानं मला फक्त उमाच द्यायची होती. अशी उमा मोठी भाग्याची आहे. तोंड उघड बघू का? उघड तोंड. पहिला घास तुम्ही मला भरवत, मग माझा हात तुमच्या तोंडात जाई. घासासह माझा हात तुम्ही पकडू पाहात, पण मी ते जमू देत नसे. ह्या बालपणाच्या आठवणी जशाच्या तशा डोळ्यापुढं तरळत आहेत. नेहमीप्रमाणे एक दिवस मी तुमच्याजवळ झोपायला आले. तोच आई आतून कडाडली, उमे, अगं तू लहान आहेस का? झोप बाजूला. मी एकदम चक्करले. मला वाटलं होतं तुम्ही आईला रागे भराल, पण तसं काही झालं नाही. तुम्ही आईला काहीच बोलला नाहीत. मी खोली बाहेर पडले तरी मला जाऊ नकोस असं म्हणाला नाहीत तुम्ही. आणि त्या दिवसापासून मी अलग झोपू लागले. तेव्हा तुम्ही मौन का धरलं हे मला कळलं खरं, पण फार उशिरा.
धावणारा प्रत्येक क्षण माणसाला वाढवत असतो, मोठा करीत असतो. माझ्या अंगाकडे पाहत तुम्ही आईला म्हणालात, उमाला आता पातळ आणायला हवीत. 4-6 दिवसात मला पातळं आली. मी नेसू लागले. त्याचा मला आनंद झाला. मात्र शाळा बंद झाली. विजूपेक्षा मी हुशार आहे तुम्हीच म्हणत, पण तो शाळेला जायचा आणि मी घरी. मला वाटायचं आपण खूप खूप शिकावं. आपल्याला देवानं बुद्धी दिली आहे, त्याचा उपयोग करावा. खरं तर मी माझा विचार करणारी कोण? स्त्रीचं भवितव्य पुरुष ठरवित असतो. तुमची का मला शिकवायची इच्छा नव्हती? होती. परंतु जग ज्या मार्गानं जातं त्या मार्गानं तुम्हाला जायचं होतं, मला पाठवायचं होतं. एक दिवस तुम्ही आईला म्हणालात, अगं डिसेंबरच्या 5 तारखेला उमाला 15 संपली. आता बसून नाही जमायचं, तिच्या लग्नाचं बघायला हवं. लग्न आणि ते माझं. या शब्दांनी माझं अंग शहारलं, बुजलं. माझं रूप मी आरशात पाहिलं. ते संपूर्ण विकसित झालं होतं, बहरलं होतं. त्यानं मला एक अनामिक ओढ लावली. तुम्हाला आठवतं? आपल्या घरात एक कुत्री होती, चंपी तिचं नाव. वयात आल्यावर पट्टा तोडून निघून गेली ती. परत 4-6 दिवसांनी आली. आई म्हणाली होती, सटवे कुठं गेली होतीस? पण ती आईच्याच कुशीतच शिरली. पुढं तिनं उकरून आपल्या पिलासाठी घरही केलं. ते माझं वय 16चं होतं. प्रत्येक वस्तू मला आवडू लागली, हवी हवी वाटू लागली. चांदणं पडलं की मी माडीवर यायची. मन त्यात सैरावैरा भटकायचं. चांदण्यात न्हावून निघायचं आणि काळोख्या रात्री धुसर प्रकाशात जास्त अधीर व्हायचं. रात्रीची मुग्धता असह्य वाटायची. प्रकाश आणि अंधार ही पृथ्वीच्या जीवनाची 2 अंगं आहेत का? उगाच याचा मी विचार करायची. पहिल्यांदाच मला पाहण्यासाठी पाहुणे आले होते. त्या दिवशी मी कितीतरी नटले, साज शृंगार केला, पाटावर येऊन बसले. मी त्यांना पसंत पडले. ठरवण्यासाठी बैठक बसली. गावची सारी प्रतिष्ठित माणसं आलेली. साऱ्यांनी माझं गुणगान केलं. पण त्यांचा तो हुंड्याचा आकडा ऐकून मी सुद्धा हबकले. 3000 देऊन लग्न करू द्या. शाळेत असताना 1,10 कोटीपर्यंत संख्या ऐकत होते, मांडत होते. तेव्हा त्याचं काहीच वाटायचं नाही. पण ह्या 1000च्या आकड्यानं बाबा तुम्ही सुद्धा गार झालात. लोकांना आमची परिस्थिती माहीत होती. आम्ही टापटिपीत राहत होतो, मात्र जवळ काही नव्हतं. त्यात तुमची नोकरीही सुटली होती. नाना म्हणाले, जमणारं काहीतरी बोला, भलतंच काहीतरी बोलू नका. तेव्हा मोठ्या जिकिरीनं 500चा आकडा कमी झाला आणि आमचं तर अवघं 500. पुढं कोण कशाला वाटाघाटी करत आहे? गाडी जुंपून जाणाऱ्या पाहुण्यांकडे मी बराच वेळ पाहत होते. गाडी दृष्टीपार झाली तरी डोळ्यापुढं हेलकावत होती. पहिलीच ही बैठक अशी मोडली आणि तुम्ही नाराज झालात. तुमचं मत त्यांनी व्यवहाराच्या भाषेत बोलायचं होतं. बरोबरीचा पाहुणा ओळखून चालरीत जुळणारी भाषा काढायला हवी होती. हे सगळं बाबा तुमचं खरं. पण आपल्या मुलाला भरपूर पैसा येणं ही देखील एखाद्या घराण्याची पिढ्यानपिढ्या प्रतिष्ठा मानली जाते. तिथं तुमच्याशी जुळणारी भाषा कोण बोलेल? बाबा, ज्या संस्कारानं तुमच्या मनाची घडण घडवली ती घडण इतरांच्याही मनाची असू शकत नाही. हे माझ्याच नव्हे तुमच्या पण लक्षात उशिरा का होईना आलं. अधूनमधून मला पाहण्यासाठी पाहुणे येत होते. ज्यांचं सगळंच ठाकठीक होतं त्यांना 1 नंबरची मुलगी लागायची आणि 4 आकड्यात हुंडा. बेशक मी कुरूप नाही, तेवढ्यावर माझ्या रूपाची गणती नंबर 1 मध्ये होणारी नव्हती. मी जेमतेम देखणे होते. कुणी नाक मुरडू नये इतपतच माझं रूप होतं. तेवढ्यावर त्यांचं भागत नव्हतं. अर्थात हे योग जुळत नसत आणि ज्यांना मी पसंत होते ती स्थळं
तुम्ही नाकारीत होता. तुम्ही म्हणत, माझ्या पोरीला भगव्या नारायणाच्या हातात देऊ काय, एखाद्या फडतुसाच्या गळ्यात बांधू काय, त्यापेक्षा मी पोरगी विहिरीत ढकलून देईन आणि गप घरात बसेन. असाच दिवसापाठी दिवस जात होता. रात्रीपाठी रात्र संपत होती. कुठं ऐकायला येईल, कोण सांगेल त्या स्थळाकडं धावत होता. कधी पदरात भाकरी असायची, कधी नसायची. 2-2, 3-3 दिवस असं तुमचं फिरणं. मागं आई आणि मी चिंतित बसायचं. तुम्ही आल्यावर तुमच्या चेहऱ्यावरनंच आई ओळखायची. मग विचारते कशाला. कोणीतरी विषयानं विषय काढता. काय झालं हो गेल्या कामाचं? तुमचं उत्तर ठरलेलं असायचं, बाबा आपल्या हाताला ते नाही लागायचं. किंवा दुसरी बाजू, काय हो आहे त्या घरात, पोरीला राहायला धडखर तरी पाहिजे. जन्मभर पोरगी माझ्या नावानं रडत बसेल, ते पाप कुठं फेडू मी? तुम्हालाच नव्हे, प्रत्येक मुलीच्या बापाला ते वाटतं, माझ्या मुलीला सुखाचं घर मिळावं, तिला अनुरूप जोडीदार मिळावा, त्याला साजेचा संसार असावा. तुमचं हे सगळं खरं आहे. आणि मलाही असं वाटत नाही का? खूप वाटतं. वाटूनही इतकं वाटतं. एक अख्खी रात्र बाबा मला झोप लागायची नाही. मलाच असं नव्हे, तुम्ही सुद्धा रात्री अपरात्री उठून बसत. डोंगरावानी ओझा असलेला तुमचा खिन्न चेहरा माझ्यानं पाहवत नसे. आई सुद्धा अशीच उठायची, मला चाचपून बघायची. स्पर्शानं मला लगेच जाग यायची. मी विचारायचे, काय ग, काय हवंय तुला? ती माझी बोळवण करायची. काही नाही ग, पांघरूण आहे का नाही तुझ्या अंगावर, ते पाहिलं. खरं म्हणजे आईला मी जाग्यावर आहे का नाही हे बघायचं असतं. हा धडा घरच्या कुत्रीपासून तिनं घेतला होता. शाळेत असताना आम्ही इतिहासात वाचित असे, राजपूत लोक मुलगी उपजताच मारून टाकीत. तेव्हा मला वाटे ते किती रानटीपणाचं कृत्य होतं. आता वाटतं कदाचित त्यांचं ते कृत्य बरोबर होतं. लग्नाच्या मोसमात प्रत्येक तिथीला 4-5 लग्न गावात असत. त्या मंगलवाद्याचे सूर सारखे कानात गुंजत. मन बेचैन होई, अधीर होई. आणि जसजसं माझ्या लग्नाचं वय टळू लागलं तसं ते सनईचे सूर भेसूर वाटू लागले मला. आपल्या आयुष्यात ही न घडणारी घटना आहे असं ही वाद्य मला हिणवतात, अशी भावना मनात बळावत चालली. मी आतल्या आत खाऊ लागले. घरचं काम थोडं, वेळ खूप उरायचा. रिकामं मन सैतानाचं घर व्हायचं. अशा वेळी मी उठायचे आणि गार पाणी अंगावर ओतून घ्यायची. किती म्हणतात ते, ओठा हंडा भरून. आई रागे भरी, अगं मरतेस काय थंड पाण्यानं, गारठं होईल ना. तेवढाच मनाचा प्रक्षोभ घटकाभर शांत होई. पण उरल्या घटकेचं काय? तरुण मनाच्या भावना वैराग्याचं तत्वज्ञान पाजून शांत होत नाहीत. उपाशी पोटाला उपवासाचं महत्त्व काडीमोलाचं आहे. मन मारून मारून पिचू लागलं, शरीर खंगू लागलं. हे तुम्हालाही दिसत होतं. तुम्ही सुद्धा झुरणीस लागलात. एकुलता एक भाऊ विजू, तो लग्नाचा झालेला. तुमचा वंशवेल तो वाढवणार. परंतु मी त्याला खुटवून ठेवला. घरात उपवर बहीण असताना तो कसा लग्न करील? अशी बाबा मी घरातली सगळ्यांची अडचण होऊन बसले. माझा देह मला जड वाटू लागला. तुम्ही मला खूप सांभाळलं, जीवमान असेपर्यंत सांभाळलं. पण पुढं काय? घरात 12 बैल खपतील, मात्र एक मुलगी खपणार नाही. ही एक स्त्री जातीची शोकांतिका आहे. स्त्री ही पराधन आहे. हे धन असून ते पदरमोलानं विकावं लागतं.
त्या अर्थी मी त्यास धन कसं म्हणू बाबा? स्त्री ही इडा आहे, इडा. अंधाराला प्रकाशाची कड असते असं मी ऐकलंय. मग माझ्या दुःखाला कुठं कड ओलावा नाही का हो? का सुखाची नुसती कल्पनाच करायची असते? आणि दुःख प्रत्यक्षात भोगायचं असतं. असलं तत्वज्ञान देखील मला फारसं कळत नाही बाबा. बाबा रागवू नका माझ्यावर. मी फक्त घरातील अडगळ काढून टाकली आहे. बाकी तुमची उमा जशीच्या तशी ठेवली आहे. आई हे तुझ्या सुनेची जागा मी अडवून ठेवली आहे का? तर ते बरं दिसेल का? आता एक छानशी सून आण, पण सुनेचा पैसा मात्र घेऊ नकोस ग. आणि रूपावर पण फारशी भिस्त ठेवू नकोस. का? हे तुला सांगायलाच नको आहे. हो, आणि दुसरं एक सांगायचं राहिलं. माझ्या कपाटात 100भर रुपये आहेत. कुठले म्हणशील? तर भाऊ विजयला विजूनच दिलेली ओवाळणी मी आपली साठवून ठेवली आहे. तिचं काहीतरी करून वहिनीच्या अंगावर घाल. तिला म्हणावं, तुझ्या वंसनं हे दिलंय. बाबा, आणखीन लिहायला सांगायला मी परत येणार नाही. कशाचंही दुःख मानू नका. कारण या जगात सत्य काय आहे, शाश्वत काय आहे? काही नाही. आकाशाला जशी क्षितिजकडा दिसते तसा केवळ भास आहे, कल्पना आहे बाबा. हे घर सोडून जाताना 2च नावं माझ्या मुखातून बाहेर पडत आहेत, आई आणि बाबा. ही 2च माझी दैवत. आणि म्हणूनच तुमचं ओझं हलकं करण्यासाठी मी जात आहे. तुम्हाला सोडून जात आहे. हे चांगलं आहे का वाईट आहे मला कळत नाही. आकलन होत नाही. बाबा, बाबा, मला क्षमा करा. जेव्हा तुम्ही हे पत्र वाचाल ना, तेव्हा उमा इथं असणार नाही. ती केव्हाच अनंतात अंतर्धान पावलेली असेल. आपोआप माझ्या हातातनं पत्र गळालं. मी झपाट्यानं घराबाहेर पडलो. मागोमाग दादा येत होते. मी अग्रणीच्या काठानं जाऊन चंदन डोह गाठला होता. आता चांगलं उजाडलं होतं. लोकव्यवहार सुरू झाला होता. डोहाकाठच्या झाडीत पक्ष्यांचा कलरव चालला होता. आणि काळा कभिन्न डोह श्वापत गिळलेल्या अजगरासारखा सुस्तावून पसरला होता. मध्यभागी उमानं केसात माळलेली फुलांची माळ तरंगत होती. जणू तिचं ते कलेवर होतं. अनादी काळापासून असलेल्या डोहात उमा कितवी उमा. अंगावर झर्रकन काटा आला. काळजाचं पाणी झालं. आता दादा येतील. त्यांचं सांत्वन मी काय करणार होतो.